मी जेव्हा पहिल्यांदा इथे आलो मला वाटलं कुठं आलोय मी, का आलोय मी इथे. इथं आजूबाजूला जंगल आहे, मी तिथं जाऊन संशोधन करू शकतो. इथं काय आहे? तिथे फक्त दगड दिसत होते. मला असं वाटायला लागलं की इथे अजिबात बायोडायव्हर्सिटी नाही. माझ्यासोबत एक लोकल गाईड होता आणि तो म्हणाला, सर तुम्ही इथं पावसाळ्यात या, पाय ठेवता येणार नाही तुम्हाला. आता मी एक शास्त्रज्ञ आणि तो माझा फील्ड असिस्टंट, तर मला अर्थात वाटलं मला जास्त कळतं याच्यापेक्षा. आणि बरोबर एका पावसाळ्यात मी तिथे होतो. आम्ही त्या पठाराच्या अगदी टोकाशी उभे होतो आणि मी तिथे पाय ठेवणार इतक्यात तो म्हणाला, सर थांबा, पुढं बघा. मी म्हटलं कुठं काय, काहीच दिसत नाहीये. सर जरा वाकून नीट बघा. तो जांभा दगडाचा एक विस्तीर्ण अधिवास आहे आणि प्रचंड मोठा आहे. काही ठिकाणी तर 4, 5, 6 किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. तिथं मातीचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळं झाडं झुडपंही दुर्मिळ. या पठारावर तुम्हाला मोठी झाडं दिसत नाही, छोटी छोटी झुडपं दिसतात आणि इथे तिथे विखुरलेलं थोडंफार गवत दिसतं. तुम्हाला पठारावर काही ठिकाणी छोटी छोटी पाण्याची डबके दिसतात, पण ते फक्त पावसाळ्यात. तुम्ही उन्हाळ्यात तिथं गेलात तर सगळा पठार ओसाड असतो, एकदम ड्राय. तुम्ही जर उत्तर पश्चिम घाटात गेलात, गोव्याच्या थोडंसं उत्तरेला, तर असे पठार तुम्हाला आंबोलीपासून ते महाबळेश्वर पर्यंत बघायला मिळतात. आणि तिथून दक्षिणेकडे आलात तर तुम्हाला ते गोव्यात बघायला मिळतात, कर्नाटकात आहेत आणि खाली केरळमध्ये. हे सगळे किनारपट्टी नजीक आहेत. पण महाराष्ट्रातील पश्चिम घाटात असे पठार डोंगर माथ्यावर आहेत. माझा या दगडी पठारांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप नकारार्थी होता. ओके, कसं आहे, तिथं काहीच नाहीये, सगळीकडे फक्त दगड. ते दगड उचलावे लागतात. माझा पहिला अनुभव खूप कमालीचा होता. तुमचा विश्वास नाही बसणार, मी एक दगड उचलला आणि त्याखाली बफ स्ट्रॅप्ड किलबॅक नावाच्या सापाचं पिल्लू होतं. एक विंचू होता, बीटल या कीटकाचा लार्वा होता आणि अजून छोटे छोटे किडे होते. हे बघा, वा, सुंदर. आणि मजा म्हणजे आपण म्हणतो ना की स्किंक इतक्या उंचीवर या दगडांवर काय करत असेल. मी एक दगड उचलला, तिथे स्किंक होती. त्या स्किंकने अंडी घातली होती तिथं. मी अजून एक दगड उचलला, त्याखाली लॅसर्टिड जातीचा बॅडोम स्नेकाय नावाचा सरडा होता, खूपच दुर्मिळ, पण त्या पठारावर मला तो सापडला. एका दगडाखाली मुंग्यांची अख्खी वस्ती, तर दुसऱ्या दगडाखाली किडे होते. आता ते दगड उचलणं म्हणजे वैज्ञानिक प्रक्रिया असते, शास्त्रीय पद्धत आहे त्यासाठी. कारण दगड उचलला म्हणजे खाली काही ना काही असतंच. ते दगड व्यवस्थित परत ठेवावे लागतात, कारण आपल्याला माहिती आहे त्या दगडांखाली जीवन आहे. मग मला जाणवलं हे जग वेगळंच आहे.
कसं आहे, ती जागा प्रचंड नैसर्गिक वैविध्याने नटलेली आहे. त्या पठारांवर काही अशा प्रजाती आहेत ज्या त्या जागेपुरत्या मर्यादित आहेत. याचं उत्तम उदाहरण फुरसं सॉ-स्केल्ड वायपर, भारतातील सगळ्यात लहान आकाराचा विषारी सर्प. इथले दगड तुम्ही उचललेत तर एखाद्या दगडाखाली तुम्हाला हा नक्की दिसेल, पण आजूबाजूच्या जंगलात तुम्हाला हा दिसणार नाही, कारण ती एक शुष्क अनुकूलित प्रजाती आहे. त्याला सॉ-स्केल्ड वायपर म्हणतात कारण त्याच्या अंगावरच्या खवल्यांची रचना अशा पद्धतीची असते की ती एकमेकांवर घासले की करवतीसारखा हिसिंग आवाज होतो. हा साप खूपच ॲग्रेसिव्ह असतो. तुम्ही जर एखादा दगड उचलला आणि त्याखाली जर सॉ-स्केल्ड वायपर असेल तर तो तुमच्यावर हल्ला करत राहणार, कारण तो त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे. सो दॅट इज समथिंग विच इज युनिक. आणि तिथे अजून बऱ्याच प्रजाती आहेत, जसे की किडे, कोळी, विंचू इत्यादी, ज्यांनी या पठारांना आपलं घर केलंय. ओके, तर गोष्ट इथे संपते का? तर नाही. घर आहे, पण या घराची बांधणी सतत बदलत असते. म्हणजे उन्हाळ्यात इथे कोरड पडलेली असते, म्हणून ज्यांना कोरडं वातावरण आवडतं ते या काळात इथे राहतात. पण प्रजनन काळात म्हणजे बेडकांना पाणी लागतंच. तर असे कितीतरी पठार आहेत जिथे आम्ही इंडियन बुलफ्रॉगचं ब्रीडिंग बिहेवियर रेकॉर्ड केलंय. भारतातील सगळ्यात मोठा बेडूक प्रजनन काळात पठारावर येतो. अजून एक प्रजाती आहे, इंदिराना. चिरावासी म्हणतात त्याला. चिरा म्हणजे जांभा दगड. आता असे रेकॉर्ड्स आहेत की प्रजनन काळात हे बेडूक पठारावर येतात आणि प्रजनन झालं की परत जंगलात निघून जातात. आंबोली आणि कोयना भागात टोड ह्या प्रकाराचं बेडूक आहे. त्याला आंबोली टोड किंवा कोयना टोड असं म्हणतात. तेही फक्त अशा दगडी पठारांवरच असतात. ही बेडकं पठारावर दगडात साचलेल्या पाण्यात प्रजनन करतात, ना की कुठल्या मोठ्या जलाशयात. अजून एक प्रजाती आहे, बोरोविंग फ्रॉग, जी ह्या दगडी पठारांवरच असते. ओके, आणि या बेडकांचा रंग हुबेहूब त्या दगडांसारखा असतो. तुम्ही जर त्यांच्या जवळ गेलात तर तो उडी मारून दगडावर जाऊन बसतो आणि दिसेनासा होतो, कारण तो त्या दगडासारखाच दिसत असतो. आणि अजून बऱ्याच प्रजाती आहेत ज्या कॉमन आहेत. उदाहरणार्थ क्रिकेट फ्रॉग्स आहेत, स्किटरिंग फ्रॉग्स आहेत आणि हे बोरोविंग फ्रॉग्स. रॅपडॉप्स ॲक्वेटिकस प्रजातीचा एक साप आहे, एक प्रदेशनिष्ठ प्रजाती. हे फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पश्चिम घाटात सापडतात. ओके, आणि ह्या सापांची एक वेगळीच पद्धत आहे. मोठे साप नेहमी पठाराजवळील किंवा आजूबाजूच्या जंगलातील ओढ्यापाशी आढळतात, पण त्यांची पिल्लं मात्र नेहमी पठारावरच असतात. तुम्हाला माहिती आहे का, स्वॅम्प ईल नावाचा एक मासा असतो, कदाचित प्रदेशनिष्ठ प्रजाती आहे. तुम्ही जर त्याला व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला वाटणारच नाही की तो मासा आहे, कारण दिसायला तो हुबेहूब गांडुळासारखा दिसतो, पण आहे तो मासा. आणि हे मासे या पठारांवर सर्रास आढळून येतात. जेव्हा वातावरण चांगलं असतं आणि सगळा पठार बहरायला लागतो, तेव्हा आजूबाजूचे सगळे पाहुणे जे एरवी ह्या पठारावर राहत नाहीत तेही इथं पठारावर येतात. म्हणून बऱ्याचदा कसं होतं, उदाहरणार्थ पठारावर खेकडे असतात. तर एक सेंटिपीड आहे, अशी मोठ्या आकाराची, टायगर सेंटिपीड म्हणतात तिला. ती जंगलात असते, पण असे रेकॉर्ड्स आहेत की तिने पठारावर येऊन खेकडा पकडलाय.
आणि ती तो खातीये. वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या कारणांसाठी पठाराचा वापर करतात. कुणी घर म्हणून वापरतं, कुणी प्रजननासाठी वापरतं, कुणी शिकारीसाठी वापरतं. प्रत्येक जण योग्य वेळी पठाराचा वापर करतात. आपण जर डायव्हर्सिटीचा विचार केला, खास करून प्राणी जीवनाच्या डायव्हर्सिटीचा, तर आपल्याला माहीत आहे की या पठारांवर कमी ज्ञात असलेले जीवन प्रकार सामान्य आहेत. उभयचर प्राण्यांपासून ते सरपटणारे प्राणी, कीटक इत्यादी. पण पठारावर सस्तन प्राणी देखील येतात विश्रांतीसाठी. पण जेव्हा तुम्ही पठाराच्या खाली जायला सुरुवात करता तेव्हा तिथे मोठमोठ्या गुहा आहेत. आणि या गुहांमध्ये वटवाघळांच्या प्रचंड वसाहती आहेत. म्हणून पठार हे वटवाघळांचे देखील घर आहे. आता इथं प्राण्यांची इतकी डायव्हर्सिटी का आहे? कारण इथे त्या डायव्हर्सिटीला पूरक अशी बांधणी आहे, तिला आधार आहे. पावसाळ्यात तर पूर्ण पठार झुडपांनी गच्च भरलेला असतो. आणि वेगवेगळ्या तऱ्हेची झुडपं, कितीतरी रंग, म्हणजे तुम्ही नाव घ्या त्या रंगाचं फूल तिथे आहे. काही पठारावर झुडपांच्या अशा प्रजाती आहेत की ज्या फक्त त्याच पठारावर उगवतात, जगात अजून कुठंच नाही. गोव्यात अशी एक प्रजाती आहे, दीपकाडी म्हणतात त्याला, ते या पठारावर आहे. अशा बऱ्याच स्थानिक प्रजाती तुम्हाला या पठारावर आढळतात. अरे वा, छान. युट्रिक्युलेरिया पण आहे ना यात, जे कीटक खातं. 1, 2, 3 वेगवेगळ्या तऱ्हेचं गवत आहे इथं. खूपच कमाल. आणि हे सगळं या दगडी जमिनीवर उगवणारं गवत आहे ना, असं खडकाळ वातावरणात उगवणार. मी कीटभक्षी वनस्पतींबद्दल ऐकलं होतं, पण कधी पाहिली नव्हती. असाच एक दिवस मी पठारावर चालत होतो. मला लालसर काहीतरी दिसलं. त्याच्या आजूबाजूला मुंग्या दिसत होत्या. मी जवळ गेलो तेव्हा मुंग्या मरून पडलेल्या दिसल्या. एक मुंगी जिवंत होती, तिला ही वनस्पती खात होती. आणि ती वनस्पती म्हणजे ड्रॉसेरा. सो कीटभक्षी वनस्पतींपासून ते रंगबिरंगी वनस्पती आणि अजून बरंच काही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कास पठार, ज्याला महाराष्ट्राची व्हॅली ऑफ फ्लावर्स म्हणून ओळखलं जातं. आणि हे बहरणं काही दिवसांसाठीच असतं, पण ती बहरतात फक्त याच अधिवासात. जेव्हा फुलं फुलतात तेव्हा आपलं अन्न शोधण्यासाठी त्यात जीव येतात, ज्यामुळे पॉलिनेशन होतं. मधमाशी, मॉस आणि अजून बरेच कीटक दिसतात. इथे प्रचंड विविधता आहे आणि सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे.
प्रत्येक दगड उचलताना माझा विश्वास दृढ होत गेला की ही जागा अद्भुत आहे आणि म्हणून या जागेचं संरक्षण झालं पाहिजे. तुम्ही जर योग्य वेळी तिथं गेलात तुम्हाला अथांग डायव्हर्सिटी दिसते, बरंच काही बघता येतं. पण मुद्दा असा आहे की याचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन झालंय का? उत्तर आहे नाही. इफ यू आस्क मी, पठारांना काय धोका आहे, तर पहिला आणि मुख्य धोका म्हणजे जागरूकतेचा अभाव. आपल्याला काही माहितीच नाही. मी लोकांना दोष देत नाही, ते या जमिनीला पडीक म्हणतात. मी पहिल्यांदा जेव्हा इथे आलो मलाही तसंच वाटलं होतं. पण हे खरं आहे का? तर नाही. 20 वर्षानंतर मी अभिमानानं सांगू शकतो मी चुकलो. ती जमीन जिला पडीक मानलं जातं ती ह्या प्राण्यांसाठी सुफळ आहे, सुपीक आहे. जेव्हा आपण कुठल्याही जमिनीकडे बघतो तेव्हा आपण तिचं महत्त्व मानवी नजरेतून ठरवतो की आपल्याला तिचा काय फायदा आहे. पण विचार करा, डोंगर माथ्यावर असलेले हे पठार स्पॉन्ज सारखे आहेत. ते पावसाचं पाणी शोषून घेतात, हळूहळू ते पाणी झिरपत जातं आणि आपल्याला मिळतं झऱ्यांच्या रूपात. अशी बरीच लोक आहेत जी या पठारातून झिरपणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहेत. सो लोकांमध्ये जागरूकता नाही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पठारावर होत असलेली विकास कामे. आता हे चूक की बरोबर हा वेगळा मुद्दा आहे. पण एका संशोधनात असं आढळून आलंय की ही विकास कामे इथल्या बायोडायव्हर्सिटीसाठी, खास करून सरपटणाऱ्या आणि उभयचर प्राण्यांसाठी खूप घातक आहे. आणि म्हणून मी या पठारांना क्रिटिकली एंडेंजर्ड हॅबिटॅट म्हणतो. आपण क्रिटिकली एंडेंजर्ड स्पीशीज बद्दल बोलतो, पण इथे हा संपूर्ण हॅबिटॅट क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. आता हे वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो? पहिली गोष्ट, पठार आहे तसेच राखले पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे पठाराचा अभ्यास. या पठारांनी मला काय दिलं? सगळ्यात आधी माझा अहंकार मारला, माझा दृष्टिकोन बदलला, माझी वृत्ती बदलली. आणि या दगडांनी मला सांगितलं की वरद, तुला अजून काहीच कळलं नाहीये, तुला अजून खूप शिकायचंय, खूप बघायचंय. हीच गोष्ट मला परत परत या पठारांकडे घेऊन येते. निघायचं.